संभाजीराजांना कपट नीतीनं कैद केल्यानंतर गडकोट किल्ल्याची खजिन्याची मागणी औरंगजेबानं केली। माझ्यातील कोण कोण फितूर आहेत संभाजीराजा याची माहिती सांग, नाहीतर मरणाला तयार हो। संभाजीराजे स्वराज्यासाठी मरण्यास तयार झाले, पण औरंगजेबाची अट मान्य केली नाही। त्यानंतर अनेक ब्राह्मण सेनापतींच्या सांगण्यावरून त्यांना हाल हाल करून मारलं। देहाचे तुकडे तुकडे करून कोल्ह्या कुत्र्याला भीमा नदीच्या काठी फेकून दिले आणि जो कोणी याच्या प्रेताला हात लावील त्याचा शिरच्छेद केला जाईल असं फरमान काढण्यात आलं। औरंग्याचा होता धाका, औरंग्याचा होता धाक लय खतरनाक, घाबरतील लोक वडू तुळापूर या गावाला, वडू तुळापूर या गावाला। घात झाला शंभू राजाला, घात झाला शंभू राजाला। भीमाईनं आक्रोश मांडला जी जी जी, भीमाईनं आक्रोश मांडला जी जी, भीमाईनं आक्रोश मांडला जी जी। गोविंद महाराज कळली ही वार्ता, गोविंद महाराज कळली ही वार्ता, विचार केला पुरतान म्हणे काय तू डरता। वडू तुळापुरी वीर आला, वडू तुळापुरी वीर आला, मरण मारून पुढे गेला, मरण मारून पुढे गेला। धान्याचा शोध तो घेण्याला हो जी जी जी, धान्याचा शोध तो घेण्याला हो जी जी, धान्याचा शोध तो घेण्याला हो जी जी। संभाजीराजा म्हणजे रणरागिणीच्या पोटी जन्म आलेला सिंहाचा छावा। तो छावा या अवस्थेत पडलेला पाहून भीमाईनं आक्रोश मांडला। आकाशात ढगांना रडू कोसळलं, पाषाणाला पाजर फुटला आणि गोविंद महाराजचं काळीज करपलं। काळजानं टाहो मांडला, बोलाय लागलं काळीज आणि उरातून आवाज फुटला गोविंद महाराजा। छातीत पेट घेई शौर्य तुझे रुद्र अवतार शिवाचा, शंभू राजे बलदंड ताकतीचा वीर जणू रक्तात उसळेल हवा, महाभयंकर गाजवणारा सिंहाचा छावा। त्याचा मी सेवक गोविंद महार, मी कुणाला भिणार, मी तर गोविंद महार, माझ्या मनगटात नाही हार, कारण मी गोविंद महार। मरणाची भीती असेल वडू तुळापूर गावाला, अरे मरणाची भीती असेल वडू तुळापूर गावाला, पण गोविंद महार भीतोय कुणाच्या बाला। महाराष्ट्र धर्माचा बाळ शिवबाचा माझा तुकडा काळजाचा। संभाजीराजांच्या देहाचे तुकडे गोविंद महाराणे जमा केले, गाडीत घातले, वडू तुळापूर गावात हे तुकडे घेऊन आला व महारवाड्यामध्ये गोविंद महाराण संभाजीराजाच्या देहाला अग्नी दिला।